तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तडकदार भरत स्वस्त मजबूत टिकाऊ लज्जतदार अशा या ब्लॉग मध्ये आपल्या. तर आज विषय असा झालाय, आज आमच्या सोबत आलाय आमचा आर्यन भैया. आणि आर्यन भैया लय लांब आलाय, तमिळनाडून आला तो, सेलम मधनं. तर ह्याच्या सोबत आपले 4-5 ब्लॉग आहेत, ती युट्यूबवर अपलोड आहे, जाऊन बघून टाका. आज ह्याला मी निघालोय आमच्या रानाकडची आंब्याची बाग दावायला. आणि आमचं मोठं महाराज यांना तुम्ही बघितलं असेल, हे कायम असं उड्या बिड्या मारत असते. अय बांडुका चल. तर आर्यन भैयांच्या सोबत आम्ही निघालोय आणि आमचा एक कार्यकर्ता वैभव शेठ, त्याला ह्याच्या आईच्या गावात, तर ही इथं येऊन ऑलरेडी बसले बघा. याला आता झालं फोन केलता आधी, तर ह्यो इथे येऊन लपून बसलाय आडाला. आणि आम्हाला भ्या घालायला लागला भांडुया. जरा छत्याला धडधड वाजली, लय जोरात गेलो नाही, पण असं वाटलं की अंगावर काहीतरी आलं. तर वैभव भैया, तर पहिला आंब्याची तर आम्ही आलो आमच्या आंब्याची बाग बघायला. इकडं आंब्याची बाग नाही, बांधाकडे आंब्याची झाड. तर पहिला आंबा आपला इकडं या. तुला आंबा बघाय नाही तर कुत्र्या पण खेळणार असं भांडुगेश. अरे पळ जोरात ये, जोरात पळ, जोरात पळ. तर सर्वप्रथम आपण आलोय अलीकडे, आलो इकडे जरा. इथे एक आमचा आंबा, ह्यो कुठला आहे माहिती आहे का तुला? कुठला आंबा असेल? अरे ह्यो देशी आंबा आहे, साधा. चुकून खायचा, केसर सगळ्या दातात अडकते त्याची. तर वैभवला पण माहिती आहे, त्यानं लय खाल्ली तिथलं. खरं सांगायचं वैभ्या, आवाढव्य आंबा खाल्ली दिसतो आजपर्यंत तिथलं. बिंद्याता चुरून डापून म्हणे की मग सर येणारच का अरे? चल अरे, तुला आंबा बघायला आणलंय का कुत्र्याला बघायला आणलं? आमच्या भांडुगेश, आमच्या आंब्याला फणी लागते केळाची 1 डझन. तर ह्यो आता जस्ट पहिल्या वर्षी मोहर आला ह्या आंब्याला. आणि ह्यो आंबा कुठला आहे अजून आपल्याला पण माहित नाही. गावठी आहे का देशी आहे का संकरित आहे का विदेशी आहे काय म्हणा वैभव? कुठला असेल ह्यो? चायनाचा माल आहे ह्यो. तुला वास घेऊन वाटतं ना का मोहरचा वास घेतला की? आणि आंब्यासनी मोहर यावर्षी गच्च आलाय, एकदम आवाढव्य मोहर आलाय. तर चला पुढचा आंबा कुठला आपला? पुढचा आंबा आहे आपला, कडकडून जायला लागतं असं. पुढचा आंबा दाखवतो तुम्हाला कुठला आहे. पुढचा आंबा आहे आमचा मरगाडी आंबा. तर ह्यो आंबा मरगाडी आंबा माहिती आहे तुला? मरगाडी. तर ही नवीन प्रजाती आहे, ही आम्ही लय लांबनं असं हुडकून बिडकून ढापून बिपून आणले प्रजाती. 2 आंबा ढापून आणलेलं, त्याच्या 2 कोया लावलेल्या, त्या दोन्ही बी कोया हिताच्या. आणि ह्याच्यावर फादर ऑइल टाकलंय. का टाकलं असं सांग बरं? वाळवी लागू नये म्हणून. याला लागा वैभव, नॉलेज आहे तुला सगळं. तर ह्यो आंबा आमचा मरगाडी आंबा आहे. याला मागल्या वर्षी पीक काय लावलं होतं, पीक लागलं नव्हतं का सांगा? अरे फड पेटवल्या, त्यामुळे वरपायाला झाडणी मार जायच्या गावात. याला आंबा किस्त लागते बघा काय पांडू. एका नारळागत एक आंबा आहे. एका आंब्याचं शिकरण केलं का नाही? हा केवढा? तेवढा मोठा. हा एका आंब्याचं शिकरण केलं का नाही? 2 माणसं आमरस खाते ती भरपूर पेट भरून. एवढा आंबा होतो आमरस जोरतो. तर आम्ही पुढे आलोया. आणि पुढे येऊन लगेचच आपल्याला लागतं हे दुसरं झाड. बारक बारक चिंगे आंब लागले ते बघू शकता तुम्ही. आता मोहर आलो, वास कसला भारी येतोय. तेव्हा कुठला आहे सांगा वैभव? तू खाल्ली तिथे आंब ढापून? कुठला सांग बरं? अरे दिशी नाही हो, बघायचं नाही. ह्यो कुठला माहिती आहे? आर्यन तुला काय माहित आहे? तुमच्या तिकडे कुठला आंबा असते सेलम मध्ये? बाजारात हापूस. तेव्हा आंबा आहे हापूसचा. हापूस आहे ह्यो हापूसचा आंबा आहे. आणि पुढं एक आहे ह्यो कुठला आहे माहिती आहे का? ह्यो हापूस नाही, ह्यो केशर आहे. केशरी. आणि त्याला लागून पण ही पुढचं झाड केशरीच आहे आपलं. ही बी झाड केशरीच आहे. फक्त ह्या वर्षी याला मोहर जास्त आला नाही. कुठेतरी आलता तो बी गळून गेला बघ. हा बघा ह्यो आता जरा कुठेतरी यायला लागला. याला लय मोहर आला नाही, कारण मागल्या वर्षी ऊस पेटवला ना वैभ्या, तो पाक लागा वरपावून निघालेला झाडी. पाक म्हणजे इस्कुटच झालता झाडाचा. पण गच्चपैकी हाय झाड पुन्हा एकदा सुराला लागल्या, बघितलं बरं वाटलं. आणि आता ही तर पुढं आहे, ही पण केशरच आहे, पण मोहर बघा किती आला. केशरचा आहे भोंगाड्या. बोंगाड्या लोणच्याचं आंब आपलं ते उकरून काढलं ना, उपटून काढलं. कुठलं ते? शिपो आंबा. त्याचं लोणचं करते ती. शिपो आंब्याचं लोणचं असतंय. अरे यांची आजी करते, यांच्या दारात होतं झाड पहिलं, आता कापून टाकलंय बंगला बांधल्यावर ना. शिपो आंब्याचं करते ना आर्यन. याला काय केलं मध्ये देव सेल मरण आला तरी शिपो आंब्याचं करतात लोणचं. आणि हे आहे केशर. म्हणजे तुम्ही केशरचं करता काय? अरे तुम्ही एवढी शेट लोक आहे तुम्ही. आईच्या गावात गांडूळ गेमिंग याचा चॅनल युट्यूबवर गांडूळ गेमिंग जावा सर्च करा, सबस्क्राईब करून टाका. भावा चॅनल आपल्या गांडूळ गेमिंग उच्चस्तरीय आंब्याचं लोणचं खातोया. केशर. चला पुढं वाकून चले. मोहर झाडला तर बघ आंब पडतील आमचं. आंब पडतील आमचं.
आंबा गळती आंबा गळती आमचं. तर ह्यो आहे स्वस्त मजबूत टिकाव असा बिडकी आंबा. बिडकी आंबा म्हणजे ह्याच्या स्किनवर खवलं खवलं असते बेडकावर. खाल्लास का? एवढा मोठा आंबा नाही नाही एवढा एवढाच आंबा लागतो या. बरं पुढे बोल की. नाही 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 आंबाच असतोय पण त्याच्या स्किनवर असा खवल्या 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 असते त्या. फोड्या फोड्या असते आपल्याला पिंपल उठतात नाही तसले पिंपल उठते या आंब्याला. आणि ह्यो आपल्या दिशी आंब्यागत आहे दिशीच आंबा ह्यो. याला लय मोहर नाही पण ठोकळा ठोकळा मोहर आला या वर्षी कारण इकडे वरपाळ्याला होता ह्यो आंबा यावर मागल्या वर्षी. अरे पण मागल्या वर्षी मध्ये झाले की 2000 मी स्वतः माझ्या वैयक्तिक या हाताने या कोमल नाजूक हाताने जी वृक्ष लागवड केली त्याचं नाव आहे फणसाचं ही झाड. तर ह्याचा विषय माहिती आहे तुला गंभीर. फणस बारकी बारकी लागलीच गेला होय. बघ इथं लागलाय बारीक फणस. कुठं लागलाय? मोठं झालंय काय? कुठं आहे? आरोग्यावर आहे. हा बघा इथे एक बारका फणस आहे दिसला का तुम्हाला? बघा मोठा आहे काय फणस? मोठी झालीत का नाही ती? बारकी बारकी आहे ती. त्याचा विषय काय माहिती आहे का वैब्या? ही फणस गळती ती. बघा इथं आता 2 फणस गळले ते आहे का? बघा इथं सुरुवात नाही रे. बघ ही आता ह्यो फणस आहे का नाही ह्यो बाद होतोय फणस पिवळा पडला आणि ह्यो हिरवा आहे का नाही ह्यो चांगला राहतो या. आणि ही काय ही फुल आहे त्याचं त्यातनं फणस बाहेर येतो या. हा तर ही फणसाचं झाड कसं लावलं माहिती आहे का मी? एकानं मला फणस खायला दिलत. चांगला फणस होता तो खायला दिलता मला. मग तो खायला दिलेला फणस मी लोटक असतं ना आपलं सकारातीला आलेलं त्या सकाराच्या लोटक्यात माती भरून त्यात लावलेलं झाड 5 बिया लावलेल्या त्यातली 3 झाड आली. एक इथं लावलं एक मध्ये तिथं कुठे तर लावलेलं ती मेलं आणि एक आमच्या सीताफळी खाली तिकडं माहिती आहे का पुढच्या दाराला. ती पण तुम्ही बघितलं असेल आमचं पुढचं दार मागचं दार सगळं मायातल्या घराचा ब्लॉग आहे का नाही त्यात तुम्ही बघितलं असेल. तिथं आहे ती झाड. आणि इथं आहे राघो आंबा खाल्लाय का कोणी? गबी आंबा देऊ कापून खायचा कच्चा ती ही झाड आहे बघ. ह्याला लागून अजून एक झाड होतं ती पण मी आंबा चोरायला या तारातनं चालतोस काय पाठवा इथनं जवळ ना बारक्यापणी. तर ह्या झाडाचा विषय असा चालता ही झाड बारकं का राहिलं माहिती तुम्हाला? अरे त्या बुडक्यात एक झाड होतं ती मोठं झालतं दिशी होतं आपलं साधं बिडकी आंबा सांगितलं का नाही तसल्या बिडकी आंब्याच होतं. ती झाड कापलंय आता त्यानं सगळं वर झालर केली ही तेवढं बारकं राहिलं रे. अरे ह्याचा आहे रे काय ते आपलं गबी आंबा असतो ना लांबडा देव पोपट आंबा म्हणतात काय म्हणतात की तसला आहे. आणि हिरीत पडशील हिरीत पडला तर गावणार नाही. साईडची हिर आमच्या बांधाकडची हिर आहे आमची नाही ती हिर. आणि ह्यो एक आंबा ह्यो कुठला माहिती आहे का? ह्यो कुठला मला बी माहित नाही पण चव एकदम टॉप क्वालिटीची आहे ह्याची. मला पण अजून माहित नाही पण चव एकदम क्वालिटी आहे ह्याची आंब्याची. कलमाची झाड आहे सगळी कलमाची टोटल आमच्या फादरने लावली ते. टोटल आपण आतापर्यंत झाडे किती बघत आलो भांडुका सांगा बरं? विचार करा नाही आतापर्यंत 9 झाडं बघितली आतापर्यंत आपण. आणि एक 10वं झाड होतं ते आम्ही काय काढून टाकलं कारण ती शिपो आंब्याच होतं वाचलंय महाराज म्हणून काढून टाकलं. ही प्रजात रत्नागिरी हापूस ही प्रजात आहे. ह्या वर्षी मोहरला लागला का ना जाम आंब्यासनी. पाऊस पडला नाही वार नाही गारवा जास्त आहे त्यामुळे लय मोहर पाणी. आणि असं म्हणतात की आंब्याला मोहर जास्त आला की दुष्काळ येतो. दुष्काळ येतो असं म्हणजे पूर्वजांच्या आमच्या हे आहे म्हणजे म्हण आहे बाबा काय तर तसं आहे. तर पुढच्या आंब्याकडे लगबगीनं आपण जाऊया. ह्यो पण आहे आमचा रत्नागिरी हापूस बलाढ्य असं झालाय. तिकडली झाडं काय म्हणायचं लय मोठी झाली ना आर्यन तिकडल्या झाडांपेक्षा. कसं काय सांग बरं? आता आमचं रान आहे मलाच माहित नाही तुला कसं माहित असेल बघ तर रागाने. तर इकडल्या झाडाने काय विषय झालाय खालच्या बाजूला राहणार का नाही तिथं पाणी पाजलं की ह्याला पण पाणी लागत होतं. पहिलं इकडं पाईपलाईन नव्हती आमची आता खाली केल्या का नाही या वर्षी पाईपलाईन केल्या. तर इकडं पाणी खाली पाजलं की आंब्यासनी जरा चांगलं लागायचं म्हणून ही आंबा मोठं झाली ती. आणि आमचं पण पाणी वरती कडल्याकडे लय असायचं. आमच्या हिरीचं पाणी पाठगोया आणि तिकडल्या कडेला पाणी लय सोडत नव्हतं बांधाकडला त्यामुळे ती जरा बारकी राहिलेली पण झालंय आता सगळीकडे पाणी झालं त्यामुळे. आंबा बघा तो गळणार आता वैब्यान हात लावलाय पांडुगोयाने म्हटलं ना तेव्हा आता गळून जाणार आंबा राहत नाही तेव्हा आता हाय जसा. तर पुढच्या बगलेला आम्ही आलो इथं आणि ह्या बगलेला आम्ही
ऊस झालेला, त्यामुळे त्यावेळेला जरा ही झालं इकडल्या बाजूला. ते आंबा कसं डेरेदार झालेत नाही, तसं इकडलं छाटून काढलं फादरनं. ट्रॅक्टर वरवा येत नाही म्हणून. वरवा येत नाही रे, वळवा येत. ट्रॅक्टर वळवा येत नाही रे, इकडं ना पुरतो का ना ऊस तवा. भारी दिसतंय का आर्यन हे असं आंब्याचं झाड? हा नाही दिसाय काय झालं, नाही दिसाय काय. आणि एक विशेष सूचना म्हणजे निम्म्या अर्धे आंब पलीकडच्या बाजूला जाते, ते आपल्या रानात येत नाही असा विषय झाला इथं. होय तर. आणि शेवटचं आणि सर्वात शेवटचं झाड आहे एक आहे, तिथपर्यंत जायचं आपल्याला खडतर प्रवास करायला लागणार. ह्या झाडापासून परत 4-5 आंब्याची झाडं लावलेलीच आधी मध्ये बांधाव, पण ती काही जगली नाही. ती त्यांना वाटलं आपण मरण्यातच सुख आहे आपलं, ह्याच्या तोंडात जाण्यापेक्षा आपलं मेल्याला बरं. तर सर्वात शेवटचं झाड आहे ही, फक्त आम्ही सावलीसाठी लावले असं म्हणायला पाहिजे, कारण ही कायमस्वरूपी असं बहरदार असतंय. हा लावून चुकलं, याला कापायचं होतं, पण मी म्हटलं सावलीसाठी आहे आपलं, सावली बरी त्या म्हणून ठेवलं ह्याला. काही ह्याला आंबा लागत नाही कवाच, कवाच नाराचं झाड आहे, नाराचं झाड म्हणते त्याला. तुला नाराचं झाड बघितलंस कवा आंब्याचं? बघ याला कधी, अरे मोहर लागलाय या वर्षीला का? अरे येड्या मोहर लागलाय, नाराचं म्हणतो याला. 7 वर्ष झाला आंबा लागला, ह्या वर्षी आंबा लागली ती, मी ब्लॉक करायला लागलो म्हणून काय. बघ की मोहर लागलाय का त्याला. अरे बाई नाराज नाही, मोहर लागला याला. म्हणजे पूर्ण ही दिवशी आंब्याचं झाड दिसतंय, पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय याला आंब्याचा मोहर लागत नाही असा विषय आहे. ह्या वर्षी आतल्या साईडनं लागलाय, आतल्या साईडनं लागलाय आणि दिसत नाही कुठनं. बघा की आंब्याचं काही सुद्धा मोहर दिसत नाही. बघा आतल्या बाजूला बारक्या बारक्या डाळ्या, त्याला मोहर लागलाय फक्त. 1x करून जाऊ बघा तिथं आहे का बारीक 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 आतल्या बघल्यानं कार्यक्रम झाला लागा ह्याचा. इथं बघा बघा ह्या इथं बी लागलाय व्हायला. म्हणजे आपण ज्याला ही समजू गांडूळ समजत होतो तेव्हा तर लागा किंग निघला. आणि या एवढ्या मोठ्या आंब्याचं ही किती लागतील आंब, तर तुम्हाला लांब न जाऊतो ह्यो किती मोठा आंबा झाला. ह्यो दिशा आंबा आहे हो आमचा, किती मोठा बघा की बलाढ्य असा. आणि कार्यकर्ता बघा तिकडे तिकडे हुंदडायला लागले ते रानात. तर आम्ही सध्या निघालो आमचं बघा ह्या बांधाला आडव्या, ह्या बांधाला आमच्या नारळी झाड आहेत जरा 4-5 आणि एक चिकवात झाड आहे. त्याचं चिक्कू मागाशी खाल्लंच ना वैब्या, ही ह्याच ह्या चिकवात झाडाचं. हा आता पिकलेला एखादा होतो का बघूया, चला पुढे जाऊन बघूया चलो. तर विषय असा झालाय, सगळीजण पॅन्ट घालून आली, मी एकटा चड्डी आलोय. करारा ऊस कापायला लागलाय, काय विषय हार्ड व्हायला लागलाय. आणि त्या सेलमवालं बघा कसं चालतं या तळपाडत. हे नाही हो, त्याला अनुभव नाही बांधावून चालायचा. कोणाचा बांधावून चालला नाही अजून तो. ही बघा की त्याला टाइम आहे अजून. कवा ते शेटचं पोरग आहे हो. तर सध्या आम्ही पोहोचलो इथं. वैभा मग चिक्कू खाल्लंच माहिती आहे का तो? ह्या चिक्कू आहे बघ कसं लागली बघ की, भरदार चिक्कू आहे सगळं गच्च पैकी. हे आमचं चिक्कू झाड आहे बांधावलं. आणि कसं आहे ती चिक्कू बघा, टॉपचा विषय आहे ती. पिकलं की एकदम टॉप लागते चिक्कू. गोलमाट झाड चिक्कू आहे ती. काय ढपताय काय पडतोय एखादं बघ बरं. बस 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 कच्च पाडशील. इकडल्या बाजूला बघ बरं, ह्या डापीला हलवून. नाही नाही चला, तर चला पुढे जाऊया. आणि ही आमची नारळाची झाड आहे ती इकडं अशी. आणि नारळाची झाड काय किती आहे ती, 1 2 3 4 5 6 नारळाची झाड आहे ती. 7 होती 7 होती काय, 1 2 3 4 5 6 ती घे बांधव का. अरे 1 2 3 4 5 6 7 आहे ती. 7 कुठं, 1 2 3 4 5 6 6 ती 6 आहे ती 6. तर सध्या आलाय कोणाचा फोन, रॅम्बो. हॅलो अरे इकडे खाली वावरात आहे खाली वावरात आहे. ये वावरात उसात एकमेकाची शूटिंग चालाय रे. ये लवकर ये लवकर ये. खाली तर सध्या ही आंब्याचे नारळाची झाड आहे, आंब झाला आता नारळाची झाड आहेत आमची. आणि नारळ बिरळ बारकी बारकी लागली त्याला. 6 झाड आहेत अशी आमची. आणि नारळ गावला वैब्याला नारळ गावला आईच्या गावात. तर झालंय आज आमचं बांधबिन सगळं रिटून झालं. ते आमचं चारी कोपऱ्यानं त्या कोपऱ्यानं स्टार्ट केलं. तिकडं आमचं घर दिसतं बघा जुनं, तिकडं स्टार्ट केलं त्या चिचवसनं. इकडं असं रेट तिकडं पर्यंत आलोय. आणि इथं असं आंबा आहे बा. इथं आंबा आहे ती मोठं आंबा बघ की. आंबा आहे ती मोठं. ही शेवटचं नारळ झाड. तर चालतंय झालंय आमचं सगळं कार्यक्रम उरकला इथला पार पडलाय आजचा. आणि सगळ्यात शेवट आला सगळ्यात शेवट. लक्षावधी लोकांच्या आणबान शान
तर झाले आजचा सगळा इकडे तिकडे येऊन दुडून आपला ब्लॉग आजचा झालेला आहे. तर टाटा बाय बाय सी यू, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. चला.